चालू करतील आणि तदनंतर आपण पाहतोय जर 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं संपली नाही, तर शेवटच्या षटकामध्ये एखादा मिनिट जरी जास्त झाला ना, तरी देखील शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू जे सर्कलच्या प्रतिबंधाबाहेर 5 क्षेत्ररक्षक असतात ना, त्यातील एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या प्रतिबंधाच्या आतमध्ये जाईल. जसा टाईम होईल तसं खऱ्या अर्थाने आपण पाहतो की प्रत्येक खेळाडूला त्या पेनल्टीला प्रत्येक संघाला त्या पेनल्टीला सामोरे जावंच लागेल. जशी आपण पाहतोय मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात मानस मनोरे यांचा आवाज. थँक यू. धन्यवाद अजिंक्य बौड सर. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणत गणपती बाप्पाला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण वंदन करूया. तदनंतर निश्चयाचे महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तदनंतर स्वराज्य धर्म रक्षणासाठी जिजावली ज्यांनी देह काया, हात जोडून वंदन करतो तुम्हा हे शंभूराया. त्या छत्रपती संभाजी महाराजांना पण आपण मानाचा त्रिवार मुजरा करूयात. तदनंतर राखट देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा, सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्र भूमीला आपण वंदन करतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ वरोसे आणि रुद्र एंटरप्राइजेस आयोजित आई एकविरा चषक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाच्या रात्रीला मात्र आपण सुरुवात केली आहे. एका बाजूला क्रांतीवीर शिरढोण आणि त्यांच्या विरोधामध्ये पप्पन 11 पेट अशी मॅच. पहिला चेंडू निर्धाव त्याने सुरुवात झाली आहे. नक्कीच मानस खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. परंतु या ठिकाणी पाहतोय की प्रेक्षकांसाठी देखील परभणी असेल बिनताशेठ तवले यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी आता पारितोषिक वाढलंय. 300 रुपयाचा कॅश प्राईज आपण आयवा जेलसाठी या ठिकाणी पाहतोय. आणि लकी प्रेक्षकासाठी जे कार्बन कमल कॅच जो पकडेल, जी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की प्रेक्षक कमल कॅच जो पकडेल त्याच्यासाठी एक सायकल आपण या ठिकाणी ठेवलेली आहे आणि 300 रुपयाचं कॅश फायनल फायनल डे आणि 300 रुपयाचं कॅश प्राईज रोहिदास तवले अर्थात पिंटा तवले यांच्या माध्यमातून देतात. क्या बात आहे. पिंट्या शेठ तवले एक दमदार व्यक्तिमत्व करतात. मागच्या वर्षी जेव्हा या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं आणि पहिल्या पर्वामध्ये त्यांचं योगदान अमूल्य राहिलं होतं. संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली होती. आणि ते रुद्र एंटरप्राइजेसचे सर्व पिंट्या शेठ तवले साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिकांची बरसात होईल आजच्या रात्रीमध्ये, यात शंकाच नाहीये. स्लोवर लेनचा बॉल होता. ऑन साईडला आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल केलाय. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय सरळ फाईन लेग पावडर लाईनच्या पलीकडे. इट्स 4 रन्स, 4 धावेंचा चौकार. तर आतापर्यंत घेताना आपण पाहिली P1चं पहिलं मॅग्नेटरी पॉवर प्ले, चांगली सुरुवात. यावरचा बॉल ऑन साईडला उडवलाय. कॅच इटचा कॉल असेल. उंची जास्त, लांबी कमी. डिस्टन्स नव्हता या स्ट्रोक मध्ये. झेल कॅरी करायला हवा होता, संधी मिळाली होती, परंतु त्या संधीला गमावलं गेलंय. तोंडातला घास हिसकावून घेतला गेला असं म्हणायला हरकत नाहीये. जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे 3 धावा या बॅटिंग करताना पप्पन 11 पेठ आणि गुड्डू म्हात्रे यांच्या अकाउंट मध्ये मात्र ऍड ऑन होताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावांच्या बरोबरीने 11 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. अंतिम रात्र, अर्थातच आजचा सोमवारचा दिवस, मॅडनेसवाला मंडे ज्या दिवसाला मी नेहमी म्हणत असतो. आणि या आजच्या मंडेच्या दिवसामध्ये मॅचेस ज्या आहेत त्या आपल्याला रफ अँड टफ फाईटच्या पाहायला मिळतील. कारण आज ए लॉर्ड्स या स्पर्धेमधील असेल आणि ए लॉर्ड्स मधील 8 ग्रामीण संघांमध्ये हा रणसंग्राम या क्रीडांगणावरती आपण अनुभवणार आहोत. हर्षल यांच्यासाठी हा बॉल परफेक्ट स्ट्रोक आहे. हँड अँड आय कोऑर्डिनेशन जर आपण पाहिलं या फटक्यावरती, कमालीचं. बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषा पर 4 रन्स, चौकार.
ची भूमिका बजावतायत त्यांचं देखील आपण कौतुक करूया. ओव्हर क्रमांक 2 साठी त्याच्यानंतर फिल्डिंग रिस्ट्रिक्शन संपल्या. 5 खेळाडू सीमारेषे लगत मात्र तैनात केले गेलेत. क्रांतीवीर शिरडोन टीमच्या कॅप्टनचं कौतुक करावं लागेल, कारण एक खेळाडू त्यांनी डीप फाईन लेग मध्ये उभा केलाय, कारण त्यांना माहिती आहे की त्या एरियामध्ये हे 2 खेळाडू धावा बनवतात. चांगली कॅप्टन्सी. बॅकफुटला गेलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. जानाता वाशी पण पोहोच गए काशी असं म्हटलं जातं. ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला बॉल. एक धाव या चेंडूवरती, 2 धावा या चेंडूवरती मात्र पूर्ण नक्कीच केल्या गेल्यात. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू या क्रीडांगणावरती मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. आजचा मंडेचा दिवस म्हटला वर्किंग डे आहे आणि त्याच्यामुळे प्रेक्षक थोड्याशा उशिरा का होईना परंतु या क्रीडांगणावरती गर्दी करतील. ए लॉर्ड्स आहे, बलाढ्य संघ आहेत, शेवटची रात्र आहे आणि या क्राऊड आपल्याला या मैदानावरती जास्त प्रमाणात पाहायला मिळेलच. 2 डबल्स या चेंडू या सत्रामध्ये. हो, स्लॉट मध्ये बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार. मात्र अटॅकिंग फॉर्म मध्ये अक्रॉस द लाईन नाही यावेळेसचा फटका एक्झिक्यूट केलाय. देर इज नो एलिव्हेशन इन द शॉट. दुसरी धाव धोक्याची असू शकते. विकेट कीपर कलेक्शन करायला हवं होतं चेंडूचं. चेंडू कलेक्ट करता आला नाहीये आणि त्याच्यामध्ये ही दुसरी धाव कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. रिस्क इक्वल टू रिवॉर्ड असं म्हटलं जातं. 2 धावा या चेंडूवरती देखील मिळाल्या गेल्यात. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या मधोमध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मोदी आहे. क्रांतीवीर शिरडोन टीम टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांवरती त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवावं लागेल. विकेट महत्वाच्या आहेत. ब्रेक थ्रूज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट गेम. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुट वरून लॉफ्ट करायचा होता. आउटसाइड टॉप स्टंप. पंचांनी 2 हात केले समांतर, कारण चेंडू आहे अवांतर आणि या व्हाईट बॉलच्या बरोबरीने अकाउंट मध्ये 1+ होत आहेत आणि धावा आता 28 या आकड्यावरती स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. स्क्वेअर बाउंड्रीज थोड्याशा मोठ्या आहेत जर आपण दोन्ही एंडने विचार केला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळलाय, कॅचचा चान्स असेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. पहिला ब्रेक थ्रू. गुड टू मात्रे. बॅक टू द डगआउट. मध्ये संपला गेलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14.00च्या सरासरीने 28 धावा, लॉस ऑफ 1 विकेट या बनवल्या गेल्यात. चला बॅटिंग टीम स्पीड अप करा. न्यू बॅटर आपले लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचले पाहिजे. टाइम अलर्ट असेल. विकी मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती दाखल होताना मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. ब्रेक थ्रूची गरज होती. ओव्हर क्रमांक 2 शेवटच्या चेंडूवरती देवेंद्र मुकादम यांनी तो पहिला विकेट मिळवून दिला क्रांतीवीर शिरडोन टीमला आणि आता विकी टाकी मैदानाच्या आतमध्ये रॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती दाखल झाला. हर्षल म्हात्रे 2 बॉल फेस केले. 4 धावेंचं योगदान त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलंय आणि आता 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये मात्र अजूनही शिल्लक असेल. सुरुवातीच्या 12 चेंडूंमध्ये 28 बनवल्या गेल्या. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये या सत्रामध्ये किती आणखीन धावा स्कोर केल्या जातील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. बघा टाइम अलर्ट आहे. 10 मिनिटांमध्ये जरी तुम्ही 2 षटकं पूर्ण केली असली तरी यापुढील हे षटक देखील 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये
कंपल्सरी कंप्लीट करावंच लागेल. 4 ओव्हर्स अर्थातच 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र भरत बॉलिंग ट्रॅक साठी यावेळेस ओव्हर क्रमांक 3 ला घेऊन सज्ज झालाय. पंचांच्या लेफ्ट हँड साइडने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल मात्र वापरला जाईल. रफ्तार का राजा तेज तडणारा गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 पहिला बॉल. पहिला चेंडू वेगवान होता. उल्लेख मी केलाय भरत रफ्तार का राजा हा खेळाडू आहे. प्रचंड वेग पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा पेस बेटन द बॅटर ऑन क्रीज. निर्धाव चेंडूची सांगता होईल. हर्षल मात्र अजूनही त्या फॉर्म साठी चाच पडतायत संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावरचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कॉन्टॅक्ट नाहीये. घरंग चेंडू राहिलाय ऑन साइडला आणि दुसरी धाव या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील पूर्ण केली जाईल. सिंगल डबल्स आर द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट गेम याचा उल्लेख मात्र नेहमी केला जातो. चौकार षटकार जितके महत्वाचे आहेत तितके सिंगल डबल्स या खेळामध्ये महत्वाचे आणि ते खेळण्याकडे पण आता लक्ष केंद्रित करताना ही टीम समथिंग इज बेटर दॅन नथिंग याचा उल्लेख आपण नेहमी केलेला आहे आणि त्यामुळे सिंगल डबल्स देखील या खेळामध्ये महत्वाच्या आहेत. 30 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या त्याच्यानंतर मात्र मोमेंटम बॅक केलाय. हेलिकॉप्टर उडवला यावेळेस. क्षेत्ररक्षक टीप मध्ये कॅचला कॅरी करण्याचा प्रयत्न. एका टप्प्यावरती बॉल मिड विकेट पर दिल मांगे मोर. इट इज 4 कॅच कॅरी करायला हवी होती. खर तर दुसरा झेल या एरियामध्ये मात्र हा ड्रॉप झालाय. जर या सत्राचा आपण विचार केला 4 धावा या चेंडूवरती मात्र बहत आहेत. हर्षल मात्र यांना दिलेलं जीवनदान महागात ठरू शकेल. ऑन साइडला यावेळेस चांगला फटका बैठक स्ट्रोक. रफ्तार के साथ चेंडू थांबणार नाहीये. मस्तकावरती दस्तक देत असताना आणखीन एक बाउंड्री आणखीन एक चौकार. 4 धावा या चेंडूवरती मात्र मिळत आहेत आणि या 4 धाव्यांच्या बरोबरीने स्कोर कार्ड मात्र वेगाने पुढे जात असताना 38 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतील. सोडाल झेल तर गमवाल खेळ या गोष्टीचा उल्लेख नेहमी केला जातो. वी हॅव टू कन्वर्ट एव्हरी अपॉर्च्युनिटी इन टू द सक्सेस. बऱ्याचदा मी हे सांगितलेलं आहे. संधी गमावलीत तर त्याचा भुगताना तुम्हाला भुगतावाच लागेल आणि यावेळेस चौकार देखील हर्षल मात्रे यांच्या बॅट मधून आलाय. 4 धावेच्या बरोबरीने 38 धावेंवरती टीमची टोटल. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पप्पन 11 पेट टीम या पहिल्या सत्रामध्ये. हा देखील स्ट्रोक दमदार आहे. द बॉल इज इन टू द स्काय. द बॅटर इज हाय फाय आणि चेंडूला सांगितलंय टाटा बाय बाय षटकार. मात्र आपण या ठिकाणी पाहिलाय हर्षल मात्रे शेर के मुंह में खून लगाए तो ये शिकार करना नहीं छोडेगा. चौकार षटकारांची आतिषबाजी एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत या सत्रामध्ये. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय लोअर बाउन्स. फलंदाजाला मात्र चकमा देताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होतीये आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र या ठिकाणाहून संपला गेलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर डबल 4 44 धावा. लॉस ऑफ 1 विकेट ऑन टोटल 55 पेटच्या आणि शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. चला पाण्याची पूर्तता करा. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालेली आहेत. त्यामुळे आता जसा खेळ सुरू आहे तसाच शेवटच्या ओव्हरमध्ये सुरू राहील. तत्पूर्वी पाणी पोहोचवायचं आहे. ऑर्गनायझिंग कमिटीला विनंती आहे. 12th मॅन
आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी द्या. तत्पूर्वी पुढच्या मॅचचा आपण कॉल देऊया. एका बाजूला तन्मय 11 जे हनुमान म्हसोबा नारपोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भोलेनाथ आवरे या दोन टीम दरम्यान मात्र पहिल्या राऊंडची सेकंड बॅटल असेल. इनिंग ब्रेक जसा होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं. 3 ओव्हर नंतर 44 धावा, 2 ओव्हर मध्ये 28 होत्या. या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या आणि 44 या आकड्यावरती टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे. शेवटच्या डेथ ओव्हरचा खेळ पहिल्या सत्रामध्ये बॅलन्स असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि डेथ ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅक वरती मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. आपला स्टान्स घेताना यावेळेस विकी टाकी. खर तर पहिला विकेट जेव्हा गेला तेव्हा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळाला. एकही बॉल असून त्यांनी वैयक्तिक इनिंग मध्ये फेस केलं नाहीये. 44 या आकड्यावरती टोटल. कमालीची स्पर्धा आहे. अंतिम रात्र. गेल्या 4 रात्रींमध्ये या स्पर्धेचा खेळ आपण पाहिला आणि आजच्या अंतिम रात्रीपर्यंत या स्पर्धेचा प्रवास मात्र येऊन पोहोचला आहे. जिथे ए लॉटच्या 8 टीम्स आणि त्याच्याच बरोबरीने सुपर 6च्या 5 मॅचेस. एकंदरीत आजच्या रात्रीमध्ये आपण 12 मॅचेसचा खेळ मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. कोण चॅम्पियन बनणार आज मात्र या स्पर्धेमध्ये समजणार आहे. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. पॅर पे गेंद. फ्लिक ऑफ द रिस्कचा फटका. लॉंग लेगच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल केलाय. सिंगल धाव कंप्लीट केली आहे. चांगला माइंडसेट आहे विकी डाकी यांचा. मी नेहमी म्हणतो वन बॅटर हॅज टू बी द अटॅकर, अनदर बॅटर हॅज टू बी द अँकर. हर्षल मात्र अटॅकर आहेत त्यामुळे विकी डाकी अँकरच्या भूमिकेमध्ये एक धाव मात्र त्यांनी काढली आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. हर्षल मात्र यांच्याकडे ती स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा या स्कोर कार्ड वरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी अजूनही बाकी राहताना पाहायला मिळेल. स्पीड अप मेंटेन ठेवा. क्रांतीवीर शिरडोन टीमला विनंती आहे की स्पीड अप ठेवायचं आहे. सन्माननीय दत्तात्रय तवले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. आमचे लाडके आबा दत्तात्रय तवले साहेबांना विनंती आहे की स्थानपन्न आपण व्हावं. व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. शेवटच्या षटकासाठी दुर्वेश पहिल्या बॉलवरती आली सिंगल धाव. दुसरा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वेगाने बॉल थांबणार नाहीये. एका टप्प्यावरती टन टन करत फलंदाजी पण होतीये तेज नादन. चौकार 4. आपण पाहिले या धावा महागात ठरतील क्रांतीवीर शिरडोन साडी. स्लोवर लेन्थचा बॉल होता. ऑफ साइडला उडवण्याचा प्रयत्न. थोडीशी लांबी मात्र कमी पडली आहे. लॉंग ऑफ मध्ये पकडला गेलाय हा झेल आणि संपला जाईल. हर्षल मात्रे यांचा खेळ. दुसरा धक्का. बॅटर नो डाऊट कॅच आउट. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आपलं आई एकविरा चषक 2026 पर्व 2 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करतोय. हा देखील लोवर फुल टॉस बॉल. चिप शॉट. दोन खेळाडूंच्या मधोमध दरार. बॉल झालाय फरार. फलंदाजाने केला वार. सीमा रेषा पार. 4.
संघाने 53 धावा, चांगली धावसंख्या असेल. क्रांतीवीर शिरढोण टीम अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडला फिरून मारण्याचा प्रयत्न, दिशा खराब तर दशा खराब. आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. आपण मंचावरती यावं आणि या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचं आगमन झालंय आणि त्याच बरोबरीनं संतोषजी पाटील साहेब किंवा उद्योजक त्यांचं देखील या ठिकाणी आणि त्यांच्या मुलाच्या नावानं आपण पाहतोय या ठिकाणी शिवांश संतोष पाटील यांच्या नावानं खऱ्या अर्थानं आपण सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये पाहतोय त्याच्या माध्यमातून देण्यात आले. संतोषजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन त्याच बरोबरीनं आपण पाहतोय आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मानस गोरगरिबांचा दाता, गोरगरिबांचा कैवारी, तुम्हा आम्हा सर्वांच्या सोबतीला चालणार एक हुशार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण पाहतो. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व त्यांचं अगदी महान आहे आणि जिनके आगे भले भले अच्छे पड जाते हे ठंडे उनका नाम है संदीप सुधा मुंडे. आणि खऱ्या अर्थानं संदीप शेठ मुंडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. उपस्थिती मान्यवर सर्वांचं आपण करतोय मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं पप्पन 11 पेठ संघाने. 63 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. खर तर धावांचा उच्चांक गाठण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालंय आणि दुसऱ्या सत्रामध्ये 24 चेंडू आणि 64 धावांचं टार्गेट क्रांतीवीर शिरढोण टीम समोर मात्र सेट केलं गेलंय. तत्पूर्वी पाहुण्यांचं आगमन झालं. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. जय हनुमान, तन्मय 11 जय हनुमान, मसोबा नारपोली आणि या भोलेनाथ आवरे दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यावं. या ठिकाणी आपण पाहतोय जय मसोबा तन्मय 11 जय मसोबा नारपोली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय भोलानाथ आवरे या दोन संघादरम्यान मॅच असेल टॉस करण्यासाठी मी आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभासे आपण या दोन संघादरम्यान टॉस करावं. या ठिकाणी भोलानाथ आवरे संघाचे कॅप्टन आले आणि तन्मय 11 जय हनुमान जय मसोबा नारपोली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला तत्पूर्वी दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की लवकरात लवकर या ठिकाणी भोलानाथ आवरे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. आम्ही नारपोली टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. शिवांश संतोष पाटील यांच्याकडून जितके लागतील तेवढे सन्मान चिन्ह त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला दिलेत. त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. गणेश शर्मा यांच्यावरती असणारं विशेष प्रेम राहिले खऱ्या अर्थानं आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचं. आणि ज्या वेळेला अगदी चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. ज्या वेळी खऱ्या अर्थानं कोणताही कार्यक्रम वरोसे गावामध्ये असतो त्या वेळी अगदी आवर्जून गणेश शर्मा यांच्या शब्दापोटी त्यांच्या प्रेमापोटी आवर्जून
खऱ्या अर्थानं संदीप शेठ मुंडे साहेब येत असतात, त्याचबरोबरीनं संतोषजी पाटील साहेब येत असतात आणि पुन्हा एकदा वेलात वेल बहुमूल्य वेल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये संदीप दादा मुंडे आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय संतोष दादा पाटील आपण या स्पर्धेसाठी दिलात आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार सर्वांचे आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत. मी आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावं. चला टॉस कॉइन त्या बॅग मध्ये बघा. खडे बॉल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेक करतायत. चेक केलं जाईल आणि तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. मानस एकूणच धावा झाल्या त्या 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतो यश मालकर यांचा देखील आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. संदीप शेठ मुंडे साहेबांच्या शुभास्ते आपण या दोन्ही संघादरम्यान टॉस आपण करत आहोत. टॉस जिंकलाय भोलानाथ आवरे या टीमनं आणि लगेच निर्णय टीम कॅप्टन थोड्या वेळात तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पुन्हा एकदा जशी मॅचला होईल सुरुवात तसं आपण ऐकूयात या ठिकाणी मानस मनोरे यांचा आवाज. तो बहुत बहुत शुक्रिया अजिंक्य बहुर सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का एक होते हुए क्रिकेट क्लब भरोसे और रुद्रा इंटरप्राइजेस इनकी आई एक्विरा ट्रॉफी 2026 सीजन 2 में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. टूर्नामेंट की आज की आखिरी रात, फाइनल नाइट और मैदान के अंदर बिग फाइट आप जरूर देख रही है. एक तरफ खेलती हुई पनवेल तहसील की पप्पन 11 पेट, तो दूसरी तरफ पनवेल तहसील की क्रांतिवीर शिरढोन. ये दोनों टीमों के बीच ये मैदानी जंग आपको नजर आएगी. टॉस जब हमने किया तो टॉस को जीता क्रांतिवीर शिरढोन ने. फैसला किया पहले गेंदबाजी करने का. 4 ओवर में बैटिंग करने का आमंत्रण कबूलने के बाद 63 रन स्कोर कार्ड के ऊपर बनाए गए पप्पन 11 पेट टीम के द्वारा और 64 रनों का टारगेट 24 गेंदों में पूरा करना है क्रांतिवीर शिरढोन टीम को. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको रवाना होती हुई नजर आएगी. चला स्पीडअप आपण लगेच ठेवा. भरपूर वेळ तुम्ही चेंडू चॉईस करण्यामध्ये घेतलेला आहे. एवढा वेळ घेत जाऊ नका मित्रांनो, कारण शेवटची रात्र आहे. 12 मॅचेसचा मी उल्लेख केला ज्या आयोजकांना कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे बरीचशी मेहनत असते. प्रत्येक टीम आयोजन करत असते, त्यांना माहिती आहे किती कष्ट किती मेहनत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करा. आपलीच स्पर्धा समजून जर खेळाल, सहकार्य कराल तर स्पर्धा अगदी सुखरूपरित्या पार पडेल ही विनंती असेल. तो चलिए खेल की तरफ हम चलेंगे. बॉलिंग ट्रैक के ऊपर गुड्डू मात्रे P1 की पहली मैग्नेटिक पावर प्ले के ओवर. खेल की शुरुआत. पहली गेंद कवर की दिशा में ड्राइव, कैच को कैरी किया जाएगा. वेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. गोल्डन टक. बल्लेबाज यहां से आपको प्रशांत वापस जाते हुए नजर आएंगे. पहला छक्का. सफलता जरूर मिली है प्रशांत घरात विदाउट ओपनिंग एन अकाउंट. गोल्डन टक डगआउट में आपको लौटते हुए नजर आई. नंबर 3 की पोजीशन पर रोहित पवार मैदान के अंदर दाखिल किए जाएंगे. एक और बार फुलर लेंथ वाली ये बॉल थी. ऑन साइड पर ड्राइव किया जाएगा. Along the carpet से the ball is traveling into the long on area. Single has been completed in the ground. By this one run, the account is open for Mr. Rohit Pawar as well as for the team Krantivir Shirdon. एक रन के साथ ये खाता आपको खुलता हुआ यहाँ से बिल्कुल नजर आएगा.
देखिए मैंने बात की थी जैसे जैसे टाइम और समय आगे बढ़ता जाएगा क्राउड आपको भारी मात्रा में मैदान के चारों तरफ नजर आएगा और वो क्राउड अब यहाँ पर बिल्कुल दाखिल हो चुका है। उन सभी का भी स्वागत इस प्रतियोगिता में हम करेंगे। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन वाली थी। पहली गेंद पर गुड्डू मात्रे ने वो सफलता दिलाई। दूसरी गेंद पर सिंगल आई। थोड़ी सी धीमी शुरुआत है ये, बट स्लो एंड स्टडी विंस द रेस, ऐसा हमेशा कहा जाता है। भले ही आपकी शुरुआत धीमी है लेकिन निरंतर अगर आप चलते हैं तो आपको मंजिल हमेशा मिलती है। और कहीं ना कहीं यहाँ से एक पार्टनरशिप की तरफ रुख करना चाहेगी बैटिंग करते हुए क्रांतिवीर शिरडोन टीम। बल्ले का किनारा, बाहरी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। एच एंड टेकन, कॉट बिहाइंड के तौर पर ये दूसरा गोल्डन डक तेजस चौधरी बैक टू द डगआउट। दो सफलताएं प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। वेरी फर्स्ट ओवर ऑफ द सेकंड इनिंग डगआउट में आपको लौटते हुए नजर आ गई। नंबर 4 पर जगदीश भोईर मैदान के अंदर इन किए जाएंगे। लेकिन गुड्डू म्हात्रे और पप्पन 11 पेट के लिए इससे अच्छी शुरुआत नहीं हो सकती। एक तो 64 रनों जैसा बड़ा टारगेट और शुरुआत में अगर आप दो सफलताएं हासिल करते हैं प्रेशर बनेगा। लॉफ किया जाएगा इस बार, ऊंचाई है, दूरी बिल्कुल मिलेगी। गेंद सीधा जाएगी सीमा रेखा के बाहर। तुम्हारा वार हमारा पलटवार, 6 रन। बैकफुट पर गई थी, लीव किया बॉल को आउटसाइड तो ऑफ स्टंप अंपायर ने बाहर फैलाकर बताया इट इज अ वाइड डिलीवरी। व्हाइट बॉल का डिसीजन बिल्कुल आया जाएगा और इसी वजह से अकाउंट में होगा +1। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 8 रन। रन बनेंगे 8 लेकिन कौन लगाएगा किसकी वाट ये तो आने वाला समय आपको बिल्कुल बताता हुआ नजर आएगा। शुरुआत जरूर धीमी रफ्तार के साथ की गई थी लेकिन उसके बाद रन बनी है। ये गेंद ऑन साइड पर लॉफ्ट करना चाहती है। देयर इज नो कनेक्शन बिटवीन बैट एंड बॉल। गेंद सीधा इनटू द बॉडी कांटेक्ट होती हुई आपको नजर आएगी। एक और टॉट गेंद की आज से समाप्ति है। बैटर विंस विद द मैचेस बट बॉलर विंस विद द टूर्नामेंट, ये हमेशा कहा जाता है। बल्लेबाजी से आप मुकाबले जीत सकते हैं, गेंदबाजी आपको प्रतियोगिताएं जितवाती है। और अच्छी बॉलिंग लाइनअप के साथ उतरी है टीम। युवा और युवा की हवा मैदान के अंदर, गुट्टू मात्रे की अच्छी गेंदबाजी। लोवर फुल टॉस दिए, ऑन साइड पर लेंथ को पड़ा भी है और मैदान के बाहर चढ़ा भी है। वन बाउंस ओवर द रोप, 4 रन। आपके लिए भी तो जितना ज्यादा आप समय कम बिताएंगे उतना आपके टीम के लिए बेनिफिशियल होगा। P1 की पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त किया जाएगा 64 रनों का पीछा करते हुए। 12 रन, 2 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड पर बनी है क्रांतिवीर शिरडोन टीम की।
आने वाले 18 गेंदों का खेल बाकी और 52 रनों की जरूरत जीतने के लिए यहाँ से नजर आएगी। गेंदबाजी पर परिवर्तन हम करेंगे। दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर हर्षल म्हात्रे बॉलिंग ट्रैक पर तैनात किए गए हैं। इस टीम के जेन्युइन स्टार ऑलराउंडर हर्षल म्हात्रे दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए मैन ऑफ द मैच के लिए मेल फॉरेस्टा हाइव्स टू होम ये हनी बॉटल जो है वो यहाँ से बिल्कुल दी जाएगी। तो मेल फॉरेस्टा हाइव्स टू होम कंपनी का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने हर मैन ऑफ द मैच के लिए फ्लेवर्ड वाला शुद्ध देसी हनी हमें जरूर दिया है। उनका भी हम आभार व्यक्त करेंगे। ऑन साइड के ऊपर ड्राइव यहाँ से किया जाएगा और एक सिंगल कन्वर्ट होते हुए मैदान के अंदर आपको बिल्कुल नजर आएगी। लेकिन मैन ऑफ द मैच के लिए एक और इनाम है न्यू स्वामीराज कलेक्शन मोहपाड़ा इनकी तरफ से 25% डिस्काउंट कूपन जो बिल्कुल दिया जाएगा। हर एक मैच में जो मैन ऑफ द मैच का खिलाड़ी होगा न्यू स्वामीराज कलेक्शन का 25% का डिस्काउंट कूपन भी है। हाफ ट्रैकर बॉल थी, बल्ले के ऊपरी हिस्से से गेंद टकराई है। फाइन लेग रीजन में तीन तीन खिलाड़ी गेंद का पीछा करते हुए अंतिम लम्हों में गेंद को फील्ड किया जाएगा। रोका जरूर है, सेफ है कि नहीं ये देखना बहुत जरूरी। जिस तरीके के रिएक्शंस फील्डर्स के द्वारा दी गई ऐसा लगता है कि ये सेफ है। सन्माननीय कैलास जी तवले साहेब आणि विनोद जी बेलोसे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, व्यासपीठावरती विराजमान झालेत, स्पर्धेला एंजॉय करतायत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। थर्ड अंपायर के पास हम जाएंगे चेक करने के लिए ये बाउंड्री और थर्ड अंपायर ऑन स्क्रीन पर चेक भी करते हुए। 24 लाइव इवेंट जब होती है क्लियरिटी क्वालिटी में कोई कॉम्प्रोमाइज कभी नहीं होता। सेफ है ऐसा डिसीजन तीसरे अंपायर के द्वारा आएगा, यानी मात्र 2 रन इस गेंद के ऊपर मिलेंगे। सिंगल डबल्स शुरुआती 2 में 3 आई, रन संख्या 15 के ऊपर आपको बनती जरूर नजर आई। 49 49 रनों की अब भी जरूरत आने वाली है। अब 16 गेंदों का खेल इस दूसरी पारी में अब भी बाकी है। 16 गेंदे 49 रन, इक्का दुक्का दल्ले दुरुस्त नहीं, दिल्ली दुरुस्त करवाएगा। 6-4 की जरूरत। जड़ में डाली है, यॉर्कर बॉल थी, एलपीडब्ल्यू, अंपायर फिंगर गोज अप। यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को गन चक्कर और यॉर्कर पर हो जाती है बल्लेबाज रफू चक्कर। ये तीसरी सफलता, तीसरा विकेट, तीसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ परेशानियां बढ़ती हुई क्रांतिवीर शिरढोन टीम के लिए। रन बनाए तो कैसे बनाए, ये कठिन सवाल इस टीम के सामने उपस्थित मैदान पर किया जाता हुआ पप्पन 11 पेट टीम के गेंदबाजों के द्वारा। लेकिन जब रास्ते आपको मिलते नहीं है तो वो रास्ते आपको अपनी मेहनत से बनानी पड़ती है। यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस। हर बार मैंने ये बताया, कहीं ना कहीं बल्लेबाजों को रणनीति अलग अपनानी पड़ेगी। सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत होती है। यू हैव टू ट्राई समथिंग डिफरेंट टू गेट द रन्स। हाफ ट्रैकर बॉल, शॉर्ट ऑन पोल अनसक्सेसफुल। वेस्ट हाइट से बॉल निकल जाएगी सीधा विकेट कीपर के दस्तानों में। विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन एंड दैट्स व्हाई द बॉल इज रिमेन डॉट। एक और डॉट गेंद मैदान के अंदर। एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर। हर एक डॉट गेंद बल्लेबाजों के ऊपर वो साइकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव बनाती हुई आपको नजर आएगी। अच्छी गेंदबाजी हर्षल म्हात्रे की है। बल्ला यहां से भी घूमा, यहां पर भी वो कनेक्शन नहीं। क्या बात है, गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा। ये खेल मैदान के अंदर आपको होता हुआ इस गेंदबाजी का कोई तोड़ नहीं है, कोई जवाब नहीं है। क्रांतिवीर शिरडोन की बैटिंग लाइनअप के पास बल्लेबाजों को चुप खामोश करने वाली गेंदबाजी। रन संख्या वहीं पर रोकी गई है, मात्र 15 रन। हर्षल म्हात्रे रफ्तार भरा ये गेंदबाज आखिरी गेंद करेंगे अपने सेकंड ओवर की। ऑन साइड पर लॉफ्ट किया, ऊंचाई मिली है, दूरी नहीं। खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, कैच को कैरी करने का प्रयास था, मुश्किल मौका, गेंद हाथों से निकल चुकी है। द कैच हैज बीन ड्रॉप्ड एंड 2 रन्स आर कंप्लीटेड। और इन्हीं 2 के साथ ओवर की हम करेंगे समाप्ति। 2 ओवर का खेल यहाँ से होगा पूरा। पीछा करना है 64 का, रन संख्या बनेगी 17 रन 3 विकेटों के नुकसान पर। आने वाली गेंदें बचेंगी यहाँ से अब 12 और जीतने के लिए 47 रनों की जरूरत मैदान के अंदर।
बरेचसे पाहुणे या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. या स्पर्धेला एन्जॉय मात्र या ठिकाणी नक्कीच करतायत. आदरणीय संदीप मुंडे साहेबांना आपण व्यासपीठावरती मात्र पाहतोय. त्यांच्या समवेत आदरणीय संतोष दादा पाटील त्यांच्या सुपुत्राच्या नावाने सगळे सन्मान चिन्ह आम्हाला या स्पर्धेमध्ये दिले गेलेले आहेत. त्यांना आपण व्यासपीठावरती पाहतोय. त्यांच्या समवेत त्यांचा सगळा मित्र परिवार या स्पर्धेला एन्जॉय करताना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्या सगळ्यांचं आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र करूया. बॉलिंग ट्रॅक वरती मात्र नवीन गोलंदाज हर्षद डाकी येताना आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीचं पालन करत असताना पाहुण्यांच्या सन्मान सोहळ्याकडे मात्र आपण या ठिकाणी वळतोय. सर्वप्रथम ग्रुप ग्रामपंचायत वासांबेचे माजी सरपंच, परंतु ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत वासांबेचे विद्यमान सरपंच आहेत. राजकीय सामाजिक क्षेत्रातील रसायन विभागातील खालापूर तालुक्यातील चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संदीप मुंडे साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. मुख्य आयोजक आदरणीय रोहिदास शेठ तवले साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण संदीप मुंडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करायचा आहे. वाईट चेंडू या ठिकाणी मात्र येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. संदीप शेठ मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत वासांबेमध्ये अगदी अनेक विकास कामं मात्र केली. खरं गोरगरिबांपर्यंत मदतीचा हात ज्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. वासांबे प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ज्याचे यशस्वी आयोजक ज्याच्या भूमिकेमध्ये देखील आपण संदीप मुंडे साहेबांना पाहतो आणि त्यांची विशेष उपस्थिती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये कॅच कॅरी केली गेली पण पाय षटकारावरती पडला गेला आणि त्याच्यामुळे 6 धावा मिळत आहेत. आदरणीय रोहित शेठ तवले साहेब आणि त्याच्याच बरोबरीने आमचे आबा यांच्या शुभ हस्ते संदीप मुंडे साहेबांना आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी सन्मानित या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय संतोष दादा पाटील साहेबांचा मात्र या ठिकाणी केला जातो. त्यांच्या सुपुत्राच्या नावाने सगळे सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केले गेलेले आहेत. शिवांश संतोष पाटील यांच्या नावाने ते सगळे सन्मान चिन्ह ज्यांनी आम्हाला दिलेले आहेत ते संतोष दादा पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र करतोय. गणेश शर्मा यांच्यावरती विशेष प्रेम त्यांचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मात्र या स्पर्धेला अमूल्य योगदान दिलेलं आहे आणि त्यांची विशेष उपस्थिती गणेश शर्मा, रोहिदास शेठ तवले आणि आबा यांच्या शुभ हस्ते आदरणीय संतोष दादा पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करतोय. धन्यवाद, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम आज की तरफ फिर एक बार चलेंगे. ऑफ साइड आउट साइड ऑफ स्टंप लाइन वाली ये गेंद थी. ऑन साइड पर मारने का ये प्रयास था. बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क मैदान के अंदर आपको होता हुआ नजर नहीं आया. डॉट गेंद की समाप्ति है. रन संख्या रोकी जाएगी 26 रन स्कोर कार्ड के ऊपर और 2026 का ये साल भी शुरू है. डाउन द लेग साइड बॉल को लीव जरूर किया. व्हाइट बॉल का सिग्नल. चेतन सर, बात करेंगे 2026 का साल इंडियन क्रिकेट टीम के लिए बहुत ही बेहतर साबित हुआ. हिस्ट्री को हमने रिपीट किया, डिफीट किया और वर्ल्ड T20 वर्ल्ड कप को जीता. हा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय विजयजी चौधरी यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. विजयजी चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहितदादा तवले यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबरीने आबा देखील त्या ठिकाणी आहेत. कैलास तवले देखील त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. कैलासदादा तवले, रोहिदाजी तवले, त्याचबरोबरीनं दत्तात्रय तवले, आबा यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान. त्यानंतर सुनील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सुनीलजी मुकदम साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यानंतर नवनाथ मोरे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केलं जाईल. खऱ्या अर्थानं विशेष प्रेम आम्ही अगोदरच सुरुवातीलाच उल्लेख केला की गणेश शर्मा यांच्या विशेष प्रेम आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचं आपण पाहिलंय. प्रत्येक वेळी अगदी गोरगरिबांचा दाता म्हणून ज्यांना आम्ही ओळख त्यांची निर्माण झालेली आहे आणि विकासाची कामगंगा ज्यांनी वासांबे ग्रामपंचायतीमध्ये वाहिलेली असं दानशूर व्यक्तिमत्व संदीप शेठ मुंडे साहेब मुख्य व्यासपीठावरती बसले. त्याचबरोबरीनं संतोषदादा पाटील यांच्या सुपुत्राच्या नावानं शिवांश संतोष पाटील यांच्या नावानं लागतील तेवढे सन्मान चिन्ह त्यांनी सांगितलं गणेश शर्मा यांना की कितीही सन्मान चिन्ह या स्पर्धेमध्ये लागू द्यात 5 रात्रीमध्ये ते सन्मान चिन्ह शिवांश यांच्या नावानं आम्ही तुम्हाला देऊ. आणि आज स्वतः ते या मुख्य व्यासपीठावरती बसले त्यांचे देखील आभार. चला मॅच कडे बोलतोय आपण. 28 रन स्कोर कार्ड के ऊपर भरी है. गेंदबाज फिर एक बार तैयार होंगे. बड़ा स्ट्रोक है ये. दो खिलाड़ियों के बीच साइड स्क्रीन बाउंड्री लाइन पर
वन बाउंस ओवर द रोप, गेंद निकल जाएगी, आएगा चौका तो मिलेंगे 4 रन। जड़ में डाली थी, ये हेलीकॉप्टर लॉन्च करने का प्रयास था, बल्ले का बाहरी किनारा लॉन्ग द कारपेट से गेंद आपको ट्रैवल होते हुए शॉर्ट बैकवर्ड पॉइंट के रीजन पर यहाँ से नजर आएगी। सिंगल रन कंप्लीट किया जाएगा और इसी एक रन के साथ 3 ओवर की समाप्ति मैदान के अंदर हुई है। डबल तेरी यानी 33 रन जो स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान पर यहाँ से बनते हुए नजर आएंगे। 6 गेंदें बाकी है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। दरम्यान आमचे सगळे पाहुणे या ठिकाणाहून प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत। आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेब असतील, संतोष दादा पाटील साहेब असतील आणि त्यांच्या समवेत त्यांचा सगळा मित्र परिवार. खर तर वेळात वेळ काढून आपण जो अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिलात, या कार्यक्रमाच्या आनंदामध्ये सहभागी झालात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करूया. असंच प्रेम आपल्या या स्पर्धेवरती वरोसे गावावरती राहील ही अपेक्षा आपण करूया आणि ते सगळे पाहुणे मात्र प्रस्थान करतायत. पुनश्च एकदा त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक आभार असेल. तो 6 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। अगला मुकाबला कांटे की टक्कर, एक तरफ रायगढ़ के सबसे चर्चित पैकर में से एक नरेश शेठ मुनि साहब के तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली, तो उनके सामने भोलानाथ और एक जबरदस्त टीम और एक करारी बैटल आपको नजर आएगी, इसमें कोई संदेह नहीं है। कमाल की मैच अगले मुकाबले में, लेकिन ये भी मैच कमाल की होगी क्या, ये तो समय बताएगा। 6 गेंदे और जीतने के लिए 31 रनों की जरूरत। आखिरी ओवर के जिम्मेदारी को लेकर राहुल बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे, जो करते हैं बल्लेबाजों के बत्ते गोल, नाम है उनका राहुल। आखिरी ओवर की जिम्मेदारी इस खिलाड़ी की हाथों में। 6 गेंदे 31, लगता मुश्किल है लेकिन अपनी हार पर जो रोए वो जिंदगी में आगे क्या बढ़ेगा। मुसीबतों को देखकर जो पीछे हट जाए वो कामयाबी की सीढ़ियां क्या चढ़ेगा। कोशिश करना बहुत जरूरी इस मैच में। पहली गेंद रफ्तार के साथ पल्ला घूमा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, ये लगी तो छगी वाली बात थी, जो लगी नहीं। ओवर थ्रो जरूर किया गया और 2 रन इसी बीच मैदान के अंदर आपको कंप्लीट होते हुए नजर आएंगे। 22 के तौर पर ये 2 रन पूरे किए गए। 5 गेंदें बची है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत मैदान के अंदर, यानी ऑलमोस्ट कंपलसरी चेसिंग का नियम है, तो 5 में 5 छक्के कंपलसरी मारने पड़ेंगे। बल्ले का अंदरूनी किनारा यहां से लगाए, 1 रन चुराने का प्रयास था, मिस कर गई है। आदरणीय विनोदजी बेलोसे साहेब, समीरजी बेलोसे साहेब या स्पर्धेला एन्जॉय करतायत, या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत, त्यांचं आपण पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करूया। सिंगल रन यहाँ से बिल्कुल आपको आता हुआ नजर आएगा और इससे 1 रन के साथ टोटल इंक्रीज, लेकिन इक्के दुक्के का महत्व 0 के बराबर है इस मुकाबले में। फुल टॉस थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया जाएगा, क्या अभी भी कोई चमत्कार बाकी है इस मुकाबले में। ओवर द स्क्वायर लेग आता तर्जन 6 रन। ये तो आपको आता हुआ नजर आया, लेकिन इस मुकाबले में अभी बहुत रनों की दूरी बाकी है। एक और बार हाफ टैकर बॉल, शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, अनदर बिग हिट, अनदर मैक्सिमम आणि आईवा कॅच। 300 रुपयांचं पारितोषिक आहे आणि आईवा कॅच घेतलेली आहे, त्यांनी विनंती आहे की या इकडे आमचे रोहिदास शेठ तवले, पिंटा शेठ तवले साहेब, आणि सायकल पण आहे, लकी ड्रॉ असेल त्याच्यासाठी, त्याच्यामुळे तुमच्या नावाची चिठ्ठी पण या ठिकाणी घेतली जाईल, पण 300 रुपये कन्फर्म भेटणार आहेत। कॅच घेतलेली आहे, त्यांना विनंती आहे की या, तुम्हाला ते कॅश प्राइज दिलं जाईल। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 छक्के आए, टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर 48 रन आपको बनती हुई नजर आएगी।
जीतने के लिए 16 की जरूरत, 2 गेंदों का खेल बाकी। एक और बार बल्ला घूमा है, मिस टाइमिंग स्ट्रोक, द बॉल इज इन द एयर। 2 खिलाड़ी कैच के लिए जरूर भागे थे, कॉल नहीं दिया और इसी वजह से ये मिस कॉलिंग के चलते कैच आपको ड्रॉप होता हुआ नजर आएगा। पूरा किया जाएगा 1 रन, लेकिन एक गेंद बची है और जीतने के लिए 15 रनों की दूरी अभी भी है बाकी। एक गेंद 15 रन, इम्पॉसिबल टारगेट। जीत के दरवाजे पर दस्तक देती हुई टीम। पप्पन 11 पे स्विच इट मारने का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन ये अनसक्सेसफुल होगा स्ट्रोक। डॉट गेंद की समाप्ति और इसी के साथ मुकाबला यहां से किया जाएगा खत्म। आई एक्विरा ट्रॉफी 2026 सीजन 2 की आखिरी रात की पहली जीत जाएगी पप्पन 11 पे टीम के नाम। वेल डन, वेल प्लेड, मेनी मेनी कांग्रेचुलेशंस। मैन ऑफ द मैच की तरफ हम चलेंगे और मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा। 10 गेंदों में 24 रनों की नायाब पारी जिन्होंने खेली और 1 ओवर 5 रन देकर 1 विकेट जिन्होंने हासिल किया, वो टीम के स्टार ऑलराउंडर और रायगढ़ के राइजिंग स्टार खिलाड़ियों में जिनकी चर्चा बहुत जोरों शोरों से शुरू है, वो हर्षल मोहत्रे बनेंगे इस मैच के हीरो, मैन ऑफ द मैच। चलिए हर्षल मोहत्रे आइए, मैन ऑफ द मैच का अवार्ड हम आपको देंगे। और मैन ऑफ द मैच के लिए स्वामीराज कलेक्शन मोहपाड़ा, इनका 25% डिस्काउंट कूपन, साथ ही साथ मेल फॉरेस्टा हाइव्स टू होम का ये हनी बॉटल और